नमस्कार मित्रांनो, मी सौरभ चौधरी. आता ही आमच्या नर्सरीत ही विहीर आहे. आता ही आमच्या नर्सरीतली ही परप्रांतीय मजुरांची मुलं आहेत. माणसाने जगलं तर ह्या वयात जगावं, लहानपणी तरुण वयात, जेव्हा आपल्यावर जबाबदारी पडत नाही तेव्हाच हे मनसोक्त माणूस जगू शकतो. आता कसलाच ताण तणाव नाही कामाचा, जर कुठल्या गोष्टीचा विचार येत नाही आपण हे करू का न करू. ह्या वयात बिंदास कुठलीही गोष्ट कोणत्याही वेळेला बिंदास करू शकतो, मित्रांमध्ये मजा मस्ती. पण हे आत्ता हा जो काळ आहे ह्याच काळात जगू शकतात ही. आता ह्यांच्यावर नंतर जाऊन जबाबदाऱ्या पडल्या, नंतर जाऊन ही 20, 22, 23, 24 लग्नाच्या वयात आली तर ह्यांना हा जो आनंद आहे ह्यो घेण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. खूप घरच्या जबाबदारी असतात वगैरे, आणि भरपूर गोष्टीला शांत राहावं लागतं माणसाला, की काम बघून करावं लागतं. तर इथं हा काहीच विचार न करता मनसोक्त आनंद. माणसाने हेच 21 वयापर्यंत लाईफ असतील. हा तरुणपण ही न मिळणार गोष्ट आहे. माणसाने त्या वयात पूर्ण जगून घेतलं पाहिजे, त्या वयात 20, 21, 22 वयात. त्यानंतर मध्यांतर आणि म्हातारपण हेच भोगावं लागतं. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. ही UP मधली ही जे मजुरांची मुलं आहेत ही अशी ह्या टायमिंगला रोज पोहत आहेत. आमची स्वतःच्या नर्सरीतली वैयक्तिक विहीर आहे. तरी आजूबाजूची या नर्सरीतली पण मजुरांची मुलं येत राहतात. कमीत कमी इथं 15-16 मुलं आहेत. ही रोज आनंद घेतात पोहण्याचा. त्यांची 6 वाजता ड्युटी संपली की ही सर्व येतात आणि आनंदाने पोहतात. हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने हे पोहत आहेत. एकदम मजा मस्ती करत आहेत. ही कशी दंगा मस्ती करून पोहत आहे. वाजले आहेत सायंकाळचे 6 वाजले आहेत. इथं सगळी मुलं, परत लहान मुलं, मुली छोट्या, ही सर्व तुम्ही बघू शकता ही पोहत आहे. एकदम मजा मस्ती करत आहेत. आणि तुम्ही बघू शकता की ही सुळकी एवढ्या उंचावरून ही सुळकी मारत आहे, मुटका मारत आहे. हे जो आनंद आहे हा फक्त लहानपणी आहे. म्हणजे ह्या वयात जो आहे ही एकदम बिंदास